सर्वात पहिलं तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी मंदार जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती. या यूट्यूब व्हिडिओमध्ये थोडाफार आजूबाजूचा नॉईस आला तर तो इग्नोर करू शकता तुम्ही. भले मी मग हे का वापरत असेल, पण थोडाफार नॉईस येईल तो इग्नोर करा. अजून एक महत्त्वाचं की खूप महिन्यांनी, जवळपास 7-8 महिन्यांनी किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांनी आपला हा व्हिडिओ येतोय. आजचा विषय काय आहे तर तुम्ही जसं पाहताय की ही डिझाईन तुम्हाला दिसते समोर. तर ह्यामधला जो इम्पॉर्टंट पार्ट ह्या डिझाईनचा आहे, जो की या डिझाईनचा खूप म्हणजे पहा काय चेंज होतोय. जर मी ते हाईड केलं तर थोडक्यात काय दिसतं तुम्हाला, तर हे जस्ट एक चिटकवल्यासारखं वाटतंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच क्लिअर करणार आहोत की जेव्हा एखादा एलिमेंट तुम्ही घेता तुमच्या डिझाईनमध्ये, कसंही असेल, मग त्याची शॅडो कशी कास्ट करणार तुम्ही. तर ह्याच्यावरती आपण समजून घेऊ हे, की ॲक्च्युअली शॅडो कशी बनवायची असते, शॅडोचा काय असतं. इथे मी खूप जास्त एकदम टॉपचा एक्सपर्ट वगैरे काही नाही आहे. पण जे काही मी माझ्या कामामध्ये वापरतो, जे काही टेक्निक्स मी यूज करतो माझ्या कामामध्ये, तर त्या मी तुम्हाला सांगेन. काही एक्सपर्ट्स असतील, ते माझ्या ज्या पद्धतीवरती किंवा काय त्यांना तो खटकू शकते. पण मी हे वापरतो, माझ्यासाठी वर्क करतं. हे मी प्रयत्न करेन की जे बिगिनर आहेत, तर त्यांनी ॲटलीस्ट हे करावं. तुमच्या डिझाईनमध्ये शॅडो हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. मग ते सिनेमॅटिक किंवा मॅनिप्युलेशन करतो तेव्हा आहेच. पण जस्ट तुम्ही सिंपल जरी डिझाईन करत असाल, तर त्यामध्ये देखील शॅडो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अजून एक करायचं आहे. पुढे जाण्याच्या आधी एकतर व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या ग्राफिक डिझायनर मित्रांबरोबर. कारण की जर तुम्हाला ऑब्व्हियसली मी हा परत चॅनल ॲक्टिव्ह केलेला आहे. पण ते कसं आहे, ते तुमच्यावरती देखील आहे की हा चॅनल कसा कंटिन्यू होईल. कारण की जसा रिस्पॉन्स भेटेल तसं व्हिडिओज किंवा त्या गोष्टी पुढे येतच राहतील. त्यासाठी तुम्हाला देखील तुमच्या साईडने थोडंसं देखील माझ्यासाठी फ्यूल द्यायचं आहे. तर ते लाईक, शेअर, कमेंटमधून देऊ शकता. अजून तुम्हाला कोणते टॉपिक जर असे काही एक्सप्लोअर करून घ्यायचे असेल माझ्याकडून, तर तुम्ही ते देखील कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता. आपण त्यावरती देखील व्हिडिओज आणू. माझे काही टॉपिक्स मी अलाइन केलेच आहेत. पण त्या व्यतिरिक्त तुमच्याकडून देखील थोडंफार सजेशन भेटलं तर बेटर राहील. करू आपण व्हिडिओला चालू. एक कॅनव्हास घेतो मी सिंपल. कॅनव्हास जस्ट कुठला? हा घेतो. हा असा आडवा कॅनव्हास घेतला मी. आणि ही जी स्क्रीन तुम्हाला दिसते आता, सपोज एका साईडला मी दिसतोय, एका साईडला स्क्रीन दिसते. तर ते देखील सांगा ते कसं वाटतंय. तर हाच एलिमेंट घेऊ आपण. ही डिश आहे, वेज आहे. आता इथे कोणकोणत्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे हे देखील पाहून घ्या. इथे कोणकोणत्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे जेव्हा तुम्ही शॅडो वगैरे बनवायचे असेल तुम्हाला त्यावेळेस. तर सर्वात पहिलं की जो काही एलिमेंट तुम्ही घेताय तुमच्या डिझाईनमध्ये, तर त्याच्यावरती लाईट कशी येतीये, त्याच्यावरती शॅडो कशी पडली हे देखील पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही हे न पाहता जर शॅडो बनवताय, तर ते फेक वाटू शकते. ऑब्व्हियसली आपण हे फेकच बनवतोय, पण ती जास्तीत जास्त जवळ असली पाहिजे. मी हे नाही म्हणत आहे की ते एकदम फोटो रिअलिस्टिक किंवा असं आपल्याला करायची काही गरज आहे. ते एक सर्टन केसमध्ये किंवा जर तुम्हाला ॲक्चुअल एकदम फोटो रिअलिस्टिक शॅडो किंवा रिअल शॅडो बनवायचे असेल, तर मग त्यासाठी तुम्हाला चांगल्या मोठ्या आर्ट स्कूलमध्ये शिकावं लागेल. खूप मोठा ॲटलीस्ट मग तुमच्याकडे खूप मोठा एक्सपिरियन्स पाहिजे. तुम्ही लगेच सपोज आज ग्राफिक डिझाइन शिकायचं असं म्हणालेत आणि नंतर तुम्ही अपेक्षा करता की लगेच पहिल्या आठवड्यात तुम्हाला ते येईल, तर तसं नाही होत. तर त्याला काही ना काहीतरी तुम्हाला तपस्या त्या गोष्टीतली करावी लागणार. आपल्याला इथे आता फंक्शनल काम करायचं आहे. मी हे नाही म्हणत एकदम फुल एक्सपर्ट काम करायचं आहे. फंक्शनल काम करायचं आहे, जेणेकरून थोडंफार का होईना आपल्या डिझाईनमध्ये ते चांगलं दिसावं. ते जिवंत वाटलं पाहिजे, ते ब्लेंड झालं पाहिजे. ते चिटकवल्यासारखं नाही वाटलं पाहिजे. तो एक पॅटर्न वेगळा आहे. जेव्हा आपण तिथे पॅची डिझाइन बनवतो, ते मुद्दामून केलेलं काम असतं. पण आता इथे आपण थोडंसं ब्लेंड झालेलं काम करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टींवरती लक्ष द्यायचं आहे, तर पहा, जसं की हा पूर्ण एलिमेंट पाहिला तुम्हाला दिसतच असेल आता. आणि ह्याच्यावरती पहा की कुठून लाईट येते आणि कुठे शॅडो पडलाय हे देखील तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे. आता पहा लाईट कशी पाहिजे. जसं इथे तुम्ही पाहिलं या चटणीवरती की इथे लाईट आहे पहा. हा पार्ट लिटअप आहे.
हा असा. तसंच इथे देखील पाहिलं तर हा पार्ट हायलाइट्स आहेत, चांगले मिड टोन्स आलेले आहेत, लाईट आहे इथे. तसंच ह्याच्यावरती देखील इथे तुम्हाला लाईट दिसून येते, उजेड दिसतोय इथे थोडक्यात. आणि तसंच जर तुम्ही इथे पाहिलं तर इथे शॅडोज आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टडी करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही शॅडो कास्ट करायचं किंवा तुम्ही बनवायची. आणि हे कुठली केस आहे जिथे तुम्हाला पहा, अजून एक सांगतो मी मुद्दा इथे अजून एक क्लिअर करतोय की आता बऱ्याचदा काय होतं, म्हणजे मोस्ट ऑफ द केसमध्ये जेव्हा आपण असा कुठला इलिमेंट घेतो आणि तिथे जर बॅकग्राऊंड व्हाईट असेल त्या मेन सोर्स इमेजचा आणि त्याच्यानंतर जर तुम्ही तिथून ती कट करून घेतली, ती कटआउट केली तो इलिमेंट जो काय असेल, तर व्हाईट बॅकग्राऊंडमुळे तुम्हाला ओरिजिनल शॅडो भेटणार आहे, आयती भेटणार आहे. मग ती फक्त ब्लेंड करायची. जर काही जणांना ते देखील माहीत नसेल तर तुम्ही जस्ट कमेंट करून सांगा की मी ते देखील नंतर क्लिअर करेन की ते कसं करायचं. मग ते शॉर्ट रीलमध्ये देखील होऊ शकतं, सो ते क्लिअर करेन मी. पण कधी कधी काय होतं की आहे ती शॅडो बॅकग्राऊंड डार्क असतो मग त्या एलिमेंटचा, आणि मग आपल्याला ती ब्लेंड वगैरे करून नाही रिकवर करता येत, मग आपल्याला ती बनवावी लागते. मग ती कशी बनवणार, मग त्याच्यावरती हे सोल्युशन असू शकतं. कोणासाठी असेल कोणासाठी नसेल, प्रत्येकाचा आपापला पर्सनल विषय आहे तो. तर मग त्या केससाठी आपण हे करतोय सगळं. तर मग ते करायच्या आधी तुम्हाला त्या एलिमेंटवरती लाईट कुठून आहे, शॅडो कशी पडली हे समजून घेणं गरजेचं आहे. का? कारण की आपल्याला लाईट सोर्स ठरवायचा आहे, शॅडो कुठे पडेल त्याची दिशा ठरवायची आहे. आता तसंच इथे शॅडो पडलाय, पण ह्याच्यावरती तेवढे शॅडो दिसत नाही कारण की एलिमेंटच तिथे प्रॉपर ब्राईट कलरमध्ये, सो त्याच्यावरती एवढं कळत नाही. अजून ही फूड फोटोग्राफी आहे, इथे पूर्णपणे हे कंट्रोल इन्व्हायरमेंटमध्ये बनवलेलं आहे. हे असं नाही आहे की थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एकदम नॅचरल लाईटमध्ये हा फोटो नाही क्लिक केला, हा कंट्रोल लाईटमध्ये, म्हणजे एक की लाईट आहे, एक फील लाईट आहे, अजून पण काही लाईट्स असतील, सपोज रिफ्लेक्टर वगैरे लावला असेल, सो त्या सगळ्या गोष्टींमधून मग हा फोटो क्लिक केलेला असावा. फूड फोटोग्राफी मी देखील करतो, मलाही त्या गोष्टीतला थोडंफार का आयडिया आहे. तुम्ही माझ्या इन्स्टा प्रोफाईलवरती पाहू शकता या हँडलवरती. सो आता हे असं आहे या पद्धतीनं. सो इथे तेवढे शॅडो दिसत नाहीये, पण खाली गेलात तर इथे शॅडो ती दिसून येईल तुम्हाला. तसंच इथे पहा एकदम डार्क शॅडो आहे. का? कारण की ऑलरेडी एलिमेंट डार्क आहे, त्यामुळे इथे डार्क शॅडो आहे. इथे एलिमेंट लिट अप, ऑलरेडी त्याचं कलर्स ब्राईट आहेत, त्यामुळे तेवढी शॅडो दिसत नाही. मग हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. जर आपला बॅकग्राऊंड जर आपण व्हाईट ठेवला तर तिथं ग्रे शॅडो पडणार आहे. पण तोच बॅकग्राऊंड डार्क असेल तर तिथे डार्क शॅडोज येतील. हे सगळं पाहून घेणं गरजेचं आहे. तुम्ही पहिलं स्टडी केलं पाहिजे शॅडो बनवायच्या आधी. बरं, हे सगळं झालं तर हे का करायचं आपल्याला, तर लाईट सोर्स आपल्याला ठरवायचा आहे. थोडक्यात जर आपण असा विचार केला की ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात तर ह्या कडेला शॅडोज आहेत अशा आणि ह्या कडेला ब्राईट लाईट आहे. सो काय फिगर आउट केलं आपण की लाईट सोर्स इथे असावा, असा वरती टॉप, आणि तो असा येतोय, आणि मग इथे लाईट पडते आणि मग ह्याची शॅडो अशी पडणार इथे. हे आपण समजून घेऊ शकतो. अजून एक महत्त्वाचा पार्ट काय आहे, जेव्हा शॅडो पडते, कुठल्या गोष्टीची शॅडो कास्ट होते, त्यावेळेस दोन प्रकारचे शॅडोज आपल्याला तिथे पाहायला भेटतात. तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. जसं की थोडक्यात सूर्य सपोज 2-3 वाजताचा, 3-4 वाजताचा आहे आणि चांगला ब्राईट सूर्य आहे, तर पहा, नोटीस करा तुम्ही की शॅडो, तुम्ही जर बाहेर उभे आहात तर तुमच्या तळव्याखाली, चपलाखाली, बुटाखाली जी शॅडो पडते एक्झॅक्ट खाली, ती सगळ्यात डीप शॅडो असते. त्यानंतर जी लॉंग शॅडो पडते मग ती थोडीशी सॉफ्ट म्हणण्यापेक्षा डार्क, ऑब्विसली सनलाईट असेल तर हार्ड शॅडो पडते, पण त्या शॅडोचा कलर किंवा त्याची डेन्सिटी किंवा जे काय म्हणाल तुम्ही, फोटोशॉपच्या भाषेमध्ये ऑपेसिटी आपण म्हणू शकतो थोडी, तर ती थोडीशी कमी असते. मग हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. एक्झॅक्ट त्या एलिमेंटच्या खाली डार्क शॅडो पडणार आणि त्यानंतर जी लॉंग शॅडो पडणार आहे ती थोडीशी तेवढी डार्क नसणार आहे. मग ते देखील समजून घ्यायचं. तसं आपल्याला इथे बनवावं लागेल, हे देखील इम्पॉर्टंट आहे. मग हे आपण कास्ट करणार आहोत, हे सगळं
समजून घेतलं पाहिजे, तेव्हा ती शॅडो व्यवस्थित बनणार. नाही तर ती शॅडो व्यवस्थित बनणार नाही किंवा ते फेक वाटेल किंवा ते अननॅचरल वाटेल. सो आपल्याला जास्तीत जास्त जवळ न्यायचं. मी हे नाही म्हणत आहे, मी पुन्हा सांगतोय. हे नाही म्हणत आहे की ही सगळी जी टेक्निक आहे ती फुल प्रूफ एक्सपर्ट वगैरे तसं काय. मी माझ्या कामामध्ये वापरतो. माझं काम मला व्यवस्थित वाटतं ते. सो कोणाला जर काही सपोज काही प्रश्न असेल किंवा नाही हे असं नाही केलं पाहिजे, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं. आपण त्याच्यावरती देखील काहीतरी करू. त्याच्यावरती रिॲक्ट मी देखील करेन चांगलं, पॉझिटिव्ह जे काय असेल ते. सो हे असं आपण पहिलं स्टडी करून घेणं गरजेचं आहे. कुठलाही एलिमेंट असेल, बॉल असेल तर बॉलच्या अँगलने हे करायचं आहे. आणि इथे सरफेसवरती टच होणारा जो एलिमेंटचा जेवढा एरिया असतो, जो बॅकग्राऊंडवरती जो काय असेल तो, तर त्याची शॅडो ती पडणार आहे. बॉलचा पॉईंट जो खूप कमी असतो, मग त्याचं थोडेसे केसेस वेगळे पडतात. इथे हा केस खाली फ्लॅट असेल, हे जे काय भांडं किंवा जे काय आहे ते, तर डिश, मग त्याचा तो टच एरिया जास्त आहे. सो त्या हिशोबाने आपण शॅडो करू किंवा पाहूच आता पुढे. मग मी पहिलं आता ही लाईट जी लेअर हाईड केली, त्याच्यानंतर अजून एक लेअर घेतली. आता मला शॅडो कास्ट करायची आहे, तर ती कशी करणार आहे, तर याचा वरचा पार्ट, त्याला मी काय करतोय, जस्ट किंवा हे असं पण होऊ शकतं बघा. हे असं करून घेतलं इथे. ह्याच्यावरती क्लिक करून कॉपी करून घेतलं. सो पहा माझ्याकडे फक्त हा शेप भेटला. आता कंट्रोल दाबून त्या थंबनेलवरती क्लिक केलं की ते सिलेक्शन येईल आणि त्यानंतर मी न्यू लेअर घेतोय. आणि आता अजून एक पार्ट अनलॉक होतो. इथे अजून एक एक्सप्लेनेशन आहे की आता शॅडोचा कलर कसा असेल. नॉर्मली तुम्ही म्हणणार की ब्लॅक शॅडो असेल, ग्रे असेल, तर तसं नाही वर्क करत ते. जर तुम्ही आता कोणत्या तरी ऑफिसमध्ये आहात, टेबलवरती आहात, घरामध्ये आहात, कुठे आहात, एक लाईट सोर्स आहे, जसं की इथे बल्ब आहे, इथे एक की लाईट लावली आहे मी, आणि जर मी टेबलवरती बोट ठेवलं माझं किंवा हात ठेवला, असं बोट जरी ठेवलं उंच, तर पहा जी शॅडो पडते, लॉंग शॅडो जी कास्ट होते, तर ती ब्लॅक नाही आहे, तर ती शॅडो आहे त्या टेबलचा जो काही कलर असेल, जो काही टेक्स्चर असेल त्याच्यावरती, तर त्यातली थोडीशी शेड, थोडासा टोनकडे जाणारा कलर आहे, तो ब्लॅक नाही पडत. जर वुडन कलरचा असेल तर थोडासा तो वॉर्मकडे, थोडासा टोनकडे तो जाणार, वॉर्म टोन थोडीशी त्या हिशोबाने जाणार. जर सपोज ब्ल्यू कलर असेल त्याचा, तर ब्ल्यू मधला थोडासा टोनकडे तो कलर जाणार. मग हे ह्या पद्धतीने वर्क होणार. तुम्ही सगळ्यांना जर ब्लॅक कलरची शॅडो घेत असाल तर ते चुकू शकतं. तुमचा जर बॅकग्राऊंड किंवा टेक्स्चर जो काय असेल, प्लॅटफॉर्म तो वॉर्म असेल, तर शॅडो देखील थोडीशी वॉर्म कलरमध्ये कास्ट होणार. जर कूल असेल तर शॅडो देखील थोडीशी कूल कलरमध्ये कास्ट होणार. तर हे देखील समजून घ्यायचं आहे. जसं इथे आता कलर नाही आहे, सो मी इथे ग्रे घेऊ शकतो, पण तरीही मी थोडासा त्याच्यामध्ये कलर घेणार आहे हलकासा. म्हणजे हा इथे कलर घेतो ह्या पद्धतीने असा, म्हणजे सॅच्युरेटेड कलर नाही घ्यायचा आपल्याला, थोडासा डिफरंट कलर घ्यायचा. सो ही एक लेअर झाली माझी. हा कलर घेतला मी शॅडोला. मी ब्लॅक नाही घेतला, ग्रे नाही घेतला आणि व्हाईट पण नाही घेतला. सो हा कलर माझ्या शॅडोचा, डीप शॅडोचा झाला. ह्याची एक लेअर कॉपी करून ठेवतो, जी की सध्या मी अशी इथे आहे पहा, 2 लेअर आहेत त्या. आणि त्यानंतर वरची लेअर हाईड केली आणि ही लेअर जी आहे ती खाली घेतो त्याच्या. आणि त्याच्यानंतर आता शॅडो पडणार आहे ती ह्या पद्धतीने. आपला लाईट सोर्स इकडे आहे, तर शॅडो थोडीशी अशी सरकेल. आणि ही थोडीशी आतमध्ये ओढून घेतली. थोडासा त्याचा शेप चेंज करतोय मी. हे असं केलं. आणि ह्याच्यानंतर आता मला काम करणं आहे की ह्याच्यावरती मी जसं सांगितलं की डीप शॅडो पाहिजे ती. एक कलर घेतोच मी बॅकग्राऊंडला. सो कलर मे बी हा असा मी तात्पुरता आता घेतला. आता पहा ह्यातला हा कलर जवळ आहे, हा ब्ल्यू आहे, हा पण ब्ल्यू मधला टोन घेतला आपण. लक्षात येतं ना तुमच्या, ब्ल्यूची टोन घेतली आहे मी. तर मग ते मी ब्लेंड करतोय आता मल्टिप्लाय.
सो ती थोडीशी डार्क शॅडो कास्ट होती. आता ह्याच्यापेक्षा देखील काही डार्क एक पार्ट पाहिजे शॅडोचा जो की एकदम टच होतोय ग्राउंडला. मग मी बर्न टूल घेतला. बर्न टूल घेऊन ह्याला करतोय मिड टोनवरती सेट. रेंज 42 समथिंग त्याच्या आसपासच घेतलं ते. आणि ह्याला करतोय आता ह्या पद्धतीने. सो ही थोडीशी डार्क शॅडो कास्ट होती पहा. ही अशी झाली एवढी. आता हे सगळं काम ॲक्च्युली करायला गेलं ना तुम्ही, जर आता मी एक्सप्लेन करतोय त्यामुळे वेळ लागतोय, पण जेव्हा तुम्ही करायला जाल तेव्हा 1 ते 2 मिनिटात हे सगळं होऊन जाईल तुमचं. पण त्याने खूप चांगला फरक पडणार आहे. आणि त्याच्यानंतर पहा 2-3 ऑप्शन आहेत माझ्याकडे. जसं की ह्याची आता कॉपी करून घेतोय. का कॉपी घेतली? कारण की मला ते ऑप्शन एक्सप्लेन करायचे आहेत. सो खालचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती मी काय काय करू शकतो, फिल्टरमध्ये जाऊन, ब्लरमध्ये जाऊन मोशन ब्लर देखील अप्लाय करू शकतो याला, की थोडीशी ती हलकीशी पहा ह्या पद्धतीने दिसते, ते शॅडोशी स्प्रेड होते. हे पण होऊ शकतं. आणि सेकंड एक ऑप्शन आहे की मी स्मज टूल घेतला आणि स्मज टूल करून कंट्रोल हलकासा असा आता ह्याने काय झालं पहा, इथे स्ट्रेट लाईन राहिली नंतर मग ते स्मज होत आहे. आणि त्याला हवं तर मग मी फिल्टरमधून ब्लरमधून हलकासा गॉशन ब्लर, कारण की शॅडो कुठेच तेवढी हार्ड येणार नाहीये, सो मी गॉशन ब्लर मारला तिथे. तर हे देखील होऊ शकतं. तसं पहा इथे परत एक लाईन आली आहे ब्राईट, सो मला परत ती डार्क करावी लागेल. कशाने? तर त्याच्यासाठी मी यूज करणार अगेन परत बर्न टूल. ती व्हाईट लाईन जी आली आहे ती नको आहे मला तिथे. सेपरेशन दिसते ना, ते सेपरेशन झालं, तो कॉन्ट्रास्टमध्ये क्रिएट होतोय, तो कॉन्ट्रास्ट नको आहे मला तो इथे. आता ही डार्क झाली खूप, पण त्यानंतर आपण पाहू त्याला. आता ही झाली जी एकदम खाली प्लेस असते ती शॅडो. आता अजून एक लेअर आपण घेतलेली होती पहा, ही वाली. आता ह्या लेअरचं काम ही इथे घेतली, ही परत मी मूव्ह करतोय ती ह्या पद्धतीने अशी इथे. आता ही शॅडो मी अशी स्प्रेड करतोय. जस्ट एक पॉईंट पकडलाय कंट्रोल दाबून आणि तो एक ओढला असा. आणि ही पण करतोय मल्टिप्लाय. आता इथे मी हा एवढा पार्ट याचा या साईडचा हा इरेज करून टाकतो. पहा कसे इरेज झाले ते तुमच्या लक्षात येईल. हे असं इरेज झालेलं आहे तिथं. मग ते केलं आणि त्यानंतर आता ही शॅडो लॉंग शॅडो आहे. सॉफ्ट लाईट आपण कन्सिडर करू, हार्ड लाईट कन्सिडर करत नाही होत इथे. आणि मग ही थोडीशी अशी स्प्रेड होणार आहे, थोडीशी लांब जाणार आहे. मग इथे डायरेक्ट हवं तर मी मोशन ब्लरचा यूज करू शकतो. मोशन ब्लर झालं किंवा इथे काय म्हणतो आपण त्याला, पाथ ब्लर पण वापरू शकतो आपण. सो त्या गोष्टी यूज करता येतील मला. सिम्पल सगळ्यांकडे एवढे आता पाथ ब्लर वगैरे वापरायचे असेल तर PC खूप स्ट्रॉंग लागणार, कारण की त्याला रेंडर व्हायला वेळ लागतो. सो मी इथे सिम्पल मोशन ब्लर यूज करतोय आणि मोशन ब्लरचा यूज करून मी ते जवळपास हे एवढं करून घेतलं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा मी ह्याच्यात हे केलं आणि ह्याला सिम्पल पुन्हा एकदा ब्लर, गॉशन ब्लर यूज करतो, म्हणजे ते सॉफ्ट होईल पहा. हे असं केलं आणि आता ह्याची ऑपेसिटी वगैरे कंट्रोल करून मला ते करता येईल. अजून काय करता येईल मला, की इथे त्याला एक मास्क लावतो त्या लेअरला आणि त्यानंतर हलकासा तो इरेज करतो साईडने. मास्क लावलं मी, सॉफ्ट ब्रश घेतला, साईज वाढवली त्याची आणि हे असं केलं.
आता ह्याची देखील मी ऑपेसिटी किंवा ह्याला देखील थोडासा ह्या पद्धतीने दाखवू शकतो. जर शॅडो माझी वरती अशी बनवायची असेल तर हे जास्त लांब वाटत असेल तर हे ह्या पद्धतीने देखील करता येईल. सो हे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे समजून घ्या तुम्ही. याच्यामध्ये पाहिजे तसे कस्टमायझेशन आपल्याला करता येतात. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कामाला घेऊन तुम्हाला वाटत नाही परफेक्ट आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. सो ही शॅडो अशी क्रिएट होऊ शकते. जो लाईट सोर्स आहे तो ह्या पद्धतीने आपण जर विचार केला तर जी मेन लाईट आहे ती डिरेक्ट खाली थोडीशी लांब पडते, नंतर जी लॉंग लाईट आहे ती लॉंग शॅडो आहे ती थोडीशी स्प्रेड होते पुढे. सो हा मी लिंक केला आणि जर हे काढून टाकलं तर पहा हे असं दिसतंय, नंतर हे असं दिसतंय. येतं लक्षात ना? पण ह्या पद्धतीने शॅडो होऊ शकते. मग तुम्ही बॅकग्राऊंड जो काय म्हणाल ज्या काही पद्धतीने तुम्हाला करायचं आहे त्या पद्धतीने तुम्हाला ते मिक्सिंग करता येईल. हे असं दिसू शकतं, हे अजून असं दिसू शकतं. हे तुमच्यावरती आहे, पण ही या पद्धतीने शॅडो कास्ट करता येते. सो कसा वाटलं व्हिडिओ तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच व्हिडिओ परत पाहिजे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा सिरियस घ्या. मी तर घेतोय हे चॅनल सिरियस, तुम्ही पण घ्या. आपण खूप दिवसाने भेटलो आहे आणि असं परत जर असं व्हिडिओज पाहिजे असेल तर सजेस्ट करा टॉपिक कमेंटमध्ये, नक्की आपण त्याच्यावरती व्हिडिओज बनवू. आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.